विराज 11 या टीमच्या कॅप्टननं इथे फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी पाचारित केलंय ते स्वरा साईश 11 या टीमला. मॅचला होईल सुरुवात. बिग फाईट मुकाबला तुम्ही पाहू शकाल. दोन विजयी संघांच्या दरम्यान झुंज चालू होतीये आणि समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा. कोंडेश्वर प्रीमियर लीग समालोचन कक्षामध्ये आवाज आपण ऐकताय. बदलापूरची मुलुक मैदानी तोफ. समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्या सोबत. धन्यवाद. चला धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. विराज 11 आणि स्वरा साईश 11 या दोन टीम मध्ये आता आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. विनर वर्सेस विनर असा हा विद्यमान सामना आपण पाहणार आहोत. खरं तर दोन्ही संघाने ऑलरेडी एक एक मॅच आपल्या नाबावरती केलेली आहे. 2-2 पॉइंट अर्थातच दोन्ही टीमकडे असणार आहेत. गुणतालिकेवरती जो संघ टेबल टॉप करेल तो संघ आजच्या दिवसातील फायनलिस्ट खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामन्यामध्ये तो संघ खेळणार आहे. हॅलो, या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. एका बाजूला बालकृष्ण मुंडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला संतोष दादा मगर यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. विराज 11 वर्सेस स्वरा साईश 11 या दोन टीम मध्ये ही लढत. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टॉस गमावल्यानंतर संदेश बागराव आणि त्याच्या साथीनं
चला मॅचला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती संदेश आणि गणेशला आपण पाहतो आणि गोलंदाज विशाल भारती पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. 5 ओव्हरची मॅच पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक चांगलं मोठं टार्गेट आता देण्याचा प्रयत्न, कारण मागच्या मॅचमध्ये स्वरा साई शिलेवन या संघाने धाबा चेस केलेले आहेत ऑलरेडी. आता पहिला राऊंडमध्ये ती मात्र बॅटिंग करते पहिल्या इनिंगमध्ये आणि सध्या आपल्याला पाहायला मिळेल संदेश बागराव आणि त्याच्या साथीनं गणेश एक धाबेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या गणेशला तुम्ही पाहतायत 2 धाबा घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक चांगला स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेनं, तोपर्यंत बोलते एक सिंगल. विशाल भारतीच्या अगेन्स्ट सध्या स्लोप स्टडी हे समीकरण 2 सलामीवीर फलंदाजांचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांना माहिती आहे एक नामवंत गोलंदाज आहे विशाल भारती. त्याच्या अगेन्स्ट सध्या थोडा शांत खेळ चालू आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 5 धाबा या फलकावरती आहेत. हो भन्नाट वेग चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आहे. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. आणि आता सध्या आपण पाहिलं तर हा डॉट बॉल. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये 5 या अंकावरती आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय एक संघाला बीट करून पुढे सरकलेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत प्रोडक्शन त्या ठिकाणी देण्यात आलंय. एक जांभळी षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाबत संख्या धावफलकावरती बिनबाद 6. सध्या क्रिकेटचा आलाय फॉर्म, जिथे जाऊ तिथेची बघा बघा क्रिकेटचा आलाय फॉर्म. कोंडेश्वर प्रीमियर लीग क्रिकेटच्या सामन्यांनी मार्केट केलाय जाम. कोंडेश्वर प्रीमियर लीग क्रिकेटच्या सामन्यांनी मार्केट केलाय जाम. कोंडेश्वर प्रीमियर लीग क्रिकेटच्या सामन्यांनी मार्केट केलाय जाम. कोंडेश्वर प्रीमियर लीग क्रिकेटच्या सामन्यांनी मार्केट केलाय. पाहिलं तर दहिवली, वराडे, भुज, त्यानंतर सावरोली, धामणवाडी, तारवाडी, कोपऱ्याची वाडी, चिंचवली, सावरोली असेल, चाफेवाडी असेल, असे अनेक गावं खरं तर एकत्रित या ठिकाणी आणण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं. याच दरम्यान आमचे उपसरपंच सन्मान्य प्रमोदजी देशमुख यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा बनवण्यात आला, एकंदरीत 6 धावा. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बाळा. स्ट्राईक एंडला संदेश बागराव, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सध्या स्ट्राईक एंडला पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने अभिजित त्या ठिकाणी होते आणि आता चेंडू अडवण्याचा ते प्रयत्न करतात. लॉंग ऑनला एकच धाव मिळेल. या दरम्यान रोशन भगत, किरण भगत हे देखील माझा आनंद घेतात. निलेश कुंडिलकर असतील, जय दुर्गा माता फर्निचर चे सर्वेसर्वा निलेश कुंडिलकर यांचे मनपूर्वक स्वागत. शॉट ऑफ गुडलेन, संपर्क व्यवस्थित बॅट आणि बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. तोपर्यंत मागील सल्ला शॉट फाईनली कडे. सध्या खेळाचं पहिलं सत्र आणि आता दावा बनवण्याचा प्रयत्न करते टीम स्वरा साई शिलेवन. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर अजूनही एकही मोठा फटका सध्या स्वरा साई शिलेवन बॅटर्सला खेळू दिला नाहीये. खरं तर हात खुले करण्याची संधी मिळाली नाहीये. विशाल भारतीचं पहिले षटक, त्यानंतर बाळाचं षटक अप्रतिम दर्जाचं राहिलेलं आहे. बॉलिंग टाक वरती बाळाने आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी केली. राईट आर्म ओव्हर द विकेटने फटका. कदाचित जागा बनवण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी करतात सध्या आपण पाहतोय विराज 11 स्वरा साई 11 या संघाच्या विरोधात
हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगली गोलंदाजी, अक्षरशः आगीचे निखारे या गोलंदाजीमध्ये टाकले जात आहेत. मागे फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. शेवट देखील या षटकाचा अप्रतिम पाहायला मिळाला. खरं तर अजून एक बॉलचा खेळ बॅलन्स आहे. काय गोलंदाजी करतात. इकॉनॉमिकल षटक सध्या विशाल भारतीने जे हाताळलंय, तशीच गोलंदाजी आपण पाहिली तर सध्या बाळा करतात. अद्यापर्यंत 5 बॉलमध्ये त्यांनी अवघ्या 2च धाबा खर्च केलेले आहेत. फुलटॉस बॉल, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मिळेल, फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग करण्यात आली आणि आता षटक क्रमांक P1 P2 अशा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 9 धावा. थँक्यू. धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला एकंदरीत 9 धावा आहेत. सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विराज 11 या संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. मागचा सामना जर आपण पाहिला, 1 बॉल 1 धाबेची गरज असताना कुठेतरी विराज 11 या संघाच्या नाकी 9 आलेला सामना आपल्याला पाहायला मिळाला. तो सामना त्यांनी खिशात घातल्यानंतर आता मात्र हा संघ मागे वळून पाहणार नाहीये. शंकर पाटील, विशाल भारती यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्या संघाचे पुरस्कर्ते संतोष दादा मगर असतील, विराज मगर हे देखील माझा आनंद घेत आहेत, कारण सामना अतिशय तुल्यबल आहे. जर कदाचित हा सामना जिंकला तर मात्र सध्या तरी टेबल टॉप करेल विजेता संघ. हॅलो, चला मॅच कडे आपण जाऊ. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अभिजित कोंडिलकर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अभिजित बॉलिंग ट्रॅक वरती आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वरा साई 11 संघाचा संदेश बागराव सध्या स्ट्राईक एंडला. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई सध्या मैदानाच्या आत चालू आहे. शॉट ऑफ गुडलिन पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स उसळी मिळाली. अंपायर सिग्नल बाईट बॉल, एक्स्ट्रा बाउन्स. खरं तर आपण पाहतोय 1 फॉर दी ओव्हर दी कॉल या ठिकाणी देण्यात आलाय. कदाचित या षटकामध्ये असा चेंडू आढळला तर पुन्हा एकदा पंच दंडित करतील श्रीपत कडाळी आणि विष्णू शिंदे असे 2 नामांकित पंच सध्या आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. 8 ग्रामीण संघ खरं तर या स्टेज मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. लीग स्टेज मध्ये काल 4 संघ A गटातून खेळले आणि आज B गटातून 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक अपटी देण्याचा प्रयत्न, जागा बनवली आहे. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता अंपायर सिग्नल 4 धावा. Yes, it is no ball. धावा धावफलकावरती 15 धावा एक्स्ट्रा मिळेल आणि आता खरं तर 5 धावा मिळतील स्वरा साई 11 या संघाला. पुन्हा एकदा त्या दिशेने बॉल तोडवण्यात आला आणि आता बॉल चालला सरळ लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर आणि आता अंपायर सिग्नल 4 रन.
चला हे फेअर डिलिव्हरी लिगल बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम सध्या तरी गोलंदाजी आहे. कदाचित पहिला नो या कारणास्तव देण्यात आला, जो मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने आपण पाहतोय. स्क्वॉड ऑफ द विकेट, चेंडूला वळवण्यात आलंय. डीप मध्ये बॉल चाललाय. सध्या संघाची धाबा संख्या फलकावरती 20 धावा या स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर लुझर वर्सेस लुझर ही मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला RS रॉयल 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट संजना स्मृती 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सुद्धा रेडी राहायचे. मागे बॉल चाललाय, चकमा दिला क्षेत्ररक्षकाला. शॉट फाईन लेगला बीट करत बॉल चालला डीप फाईन कडे. बॉल सीमा पार. KPL चौका. रॉयल 11 संघाचे कॅप्टन आणि संजना स्मृती दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. पुन्हा एकदा आपटी देण्याचा प्रयत्न. सिग्नल नो बॉल या ठिकाणी देण्यात आला आणि आता बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या जवळ आणि आता पास सिग्नल नो बॉल. 1+ चौकार आला. अडवलेला आहे चेंडू. पंच DRS कसलाय. धावा 2 ना. ओके ओके, धावा 2 धावून मिळाले. 1+2. या आर्यन स्वागत आहे आपलं. वाईट वर करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल वाईट बॉल. जबळ जबळ आपण पाहिलं तर एक्स्ट्रा किती धावा त्या ठिकाणी देण्यात आल्या. 2 चेंडू वाईट त्याने टाकलेत, 2 नो बॉल टाकलेत. खरं तर हाईट फॅक्टर आणि आता त्याच्यावरती 2 धावा देखील एक्स्ट्रा मिळालेत. बॉल चाललाय सरळ शॉट पूल करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला आलेला सक्सेसफुल देन ब्युटिफुल हाय अँड हँडसम षटकार. षटकामध्ये विशाल भारती आणि बाळाने केलेले या कामगिरी, त्याच्यावरती अक्षरशः पाणी फेडण्याचं काम या ठिकाणी या गोलंदाजाने केलेलं आहे. परंतु कॉट बिहाइंड फलंदाज या ठिकाणी होईल बाद. परतावा लागेल गणेशला माघारी. फलंदाज बा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. धावा धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 34 धावा 34. शॉट ऑफ गुड लेंथ, त्याच्यावरती देखील कडवा प्रहार. अनंत गावंडा अगदी आपण पाहतो आज जो खेळाडू सध्या आपल्याला चामटोली ग्रामपंचायतीचं नेतृत्व करताना दिसणार आहे एक्झिबिशन मॅच मध्ये, तो अनंत गावंडा. त्याच्या स्टाईलने बॉल चालला सीमा पार. हिट्स मॅक्सिमम. KPL षटकार. सुस्वागतम सुस्वागतम. पेप फार्मचे मालक सन्माननीय सौरभजी तांदळे
साहेबांसाठी इकडे आगमन होतोय. कोंडेश्वर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. सुस्वागतम, मोस्ट वेलकम. या ठिकाणी आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 5वं पर्व आपण पाहतोय. गेली 4 वर्षे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि 5व्या वर्षात एका प्रतिम दर्जाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या सौरभजी तांदळे साहेब आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. अतिरिक्त थोडसा बाउन्स पाहायला मिळाला आणि आता फटका फसलाय. संदेश बागरवला या ठिकाणी फसवण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा लागेल. टीम स्वरा साईश 11 संघाला फलंदाज बाद. अरे वन मॅन शो फिरताय हो त्याला कोण नाही चॅलेंज देई. वन मॅन शो फिरताय हो त्याला कोण नाही चॅलेंज देई. कुणा समोर झुकत नाही आमचा भाई. कुणा समोर झुकत नाही आमचा भाई. कुणा समोर आज या बादची प्राइज विकेट सध्या तरी मिळवली आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो गोलंदाज शुभमने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आहे. या गोलंदाज शुभमला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती विकेट त्याला मिळाली आहे आणि आता सध्या न्यू बॅटर पारस. हो चांगला स्ट्रोक, नो लुक शॉट, जबरदस्त अप्रतिम डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. पारसच्या बॅट मधून नो लुक शॉट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त स्ट्रोक. धावा मिळते 6. 46 धावा आहेत. नक्कीच आपण पाहतोय सध्या डान्सिंग अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत. डीजे मास्टरला विनंती राहील की लावणी कडक लावणी जरा दुपारच्या सत्रात होऊन जाऊ द्या. काही आता मान्यवर देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांना देखील पाहिजे डान्सिंग अंपायर. शॉर्ट टर्म फुल सक्सेसफुल देन पॉवरफुल डिलाइटफुल बॉल सीमा बाहेर या ठिकाणी आपण पाहतोय. कडक लावणीवरती डान्स या ठिकाणी ऑफिशियल अंपायर्सने केला. तर भानुदास कोंडिलकर यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक
एका लावणीसाठी त्यांना देण्यात येईल. ठसकेबाज लावणी झाली पाहिजे. हो या ठिकाणी अंपायर सिग्नल बीमर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप एंडला. जिथे धाबांसाठी संघर्ष करत होता स्वरा साई 11 तिथे मात्र आता फ्रीच्या भरपूर धावा देण्यात आलेल्या आहेत. आणि आता टीमचे मॅनेजर कैलास कडव देखील प्रचंड खुश आहेत. बॉल सीमा पार, धावा मिळतील एक्स्ट्रा 5. पाच धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 चालू आहे. पारसच्या बाट मधून आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय क्वालिटी षटकार आपण पाहतोय. हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल दे दनादन धोबी पछाड. बॅटिंग सध्या मैदानावरती चालू आहे. जसा संदेश बाद झाला कुठे कमी जाणवली नाहीये संदेशची. पारस आल्यानंतर का प्रतिम फटकेबाजी करतात. एअर स्ट्राईक त्याने केली आहे आणि आता धाबांचा या ठिकाणी आपण पाहतो वेग प्रचंड वाढलेला आहे. 63 धाबा धाव फलकावरती संपर्क नाहीये. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आले परंतु या ठिकाणी डॉट बॉल फक्त पंच सहमत नाहीयेत. विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर. सध्या आपण पाहतो बांगणी बदलापूर नव्हेच तर मात्र अनेक ठिकाणी जाऊन आपल्या नावाचा ठसा उमटवणारे ऑफिशियल डान्सिंग अंपायर आहेत. चर्चा एकाच नावाची आहे सध्या. हो या वयसात अजून एक चांगला असतो क्षेत्ररक्षक मयूर काठावलेला आपण पाहतो आणि आता धावा मिळतील 2. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो सातत्याने आपण पाहतोय. खर तर अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती पारस आणि त्याच्या साथीनं बॅटर अनंत गावंडा चांगली बॅटिंग करतायत. संघाची धावा संख्या एकंदरीत 65 धावा बांधलेल्या आहेत. यांचे हार्दिक मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवी मुंबई शिक्षक दोन षटकात 9 धावा 4 षटकामध्ये तब्बल 65 हा आकडा पार केलेला आहे. टीम स्वरा साई 11 या संघाने बालकृष्ण दादा बुंडे यांचा संघ. आणि आता आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकात पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज बबलूचं करण्यात आलंय. बॉल सीमा पार अनंत गामंडाच्या बाट मधून आलाय. यूज अँड हँडसम KPL षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट स्क्वेअर लेगला तोपर्यंत बनेल एक सिंगल लेग बाईज. 72 धावा धाव फलकामध्ये खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. आज या मॅच मध्ये आपण पाहतो एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या बाजूला विशाल भारती शंकर पाटील असे नामवंत खेळाडू देखील तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळणार आहेत.
गोलंदाज बबलू बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफसाईड लावून ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाला बी शेप मध्ये वाईड स्लॉंग ऑनच्या दिशेने तोपर्यंत मिळते अलॉंग द कार्पेट एक सिंगल धाव आणि एक सिंगलने संघाच्या धाव संख्येमध्ये भर पडत असताना सध्या सिंगल डबल का होईना परंतु धाबक गती आता प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. एक चांगली सर्वोच्च धाबक संख्या उभी करण्याचा प्रयत्न टीम स्वरा साई शिलेवन या संघाचा आहे. यावेळेस विस्तारिंग टॉपेज फलंदाज होईल बाद अनंत गावंडा परतावा लागणारे माघारी 1 more विकेट डाऊन. तिसरा धक्का लागेल स्वरा साई शिलेवन संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं अंतिम षटक चालू आहे. आता अंतिम षटकात देखील धाबांचा बनवास जणू काय पेटवला जातो. पहिल्या बॉलवरती षटकार जे अनंत गाबंडाच्या बॅटमधून आला त्यालाच आता चौथ्या बॉलवरती बाद करण्यात आला. शेवटच्या अंतिम स्टील 2 to go 2 बॉलचा खेळ बॅलन्स. ओ यावेळेस प्रचंड वेगवान चेंडू गतिमान चेंडू टाकण्यात आला आणि आता हा डॉट बॉल थांबवण्यात आलाय. संघाची धाबा संख्या धावफलकामध्ये स्थिर. नॉन स्ट्रायकिंगला राहील पारस आणि आता संघाची धाबा संख्या धावफलकावरती 73 धावा आहेत. हो शेवट देखील राहिला गोलंदाजाच्या धाबावरती एकही धाव आली नाही आहे आणि आता 74 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये उभं करण्यात आलंय. टीम स्वरा साई शिलेवन संघाच्या वतीनं विराज इलेव्हन संघासमोर
ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मान्य मनोजी उगडा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संतोष दादा मगर यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण मनोज उगडा यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. आणि यानंतर नवी मुंबई शिक्षक नारायणजी पारधी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोष दादा मगर यांनाच विनंती करेन की आपल्या सोबत आपण नारायण पारधी सरांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं. या 74 धावांचं लक्ष्य. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा कोंडेश्वर प्रीमियर लीग 2026. आणि जशी खेळाला सुरुवात होईल द्वितीय सत्रामध्ये आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांना. पेप फार्मचे मालक सौरभजी तांदळे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक गिफ्ट या ठिकाणी देण्यात येईल. त्यांचे मनापासून विशेष आभार या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आम्ही व्यक्त करतोय. आणि मॅचला सुरुवात होणार आहे विनर वर्सेस विनर. ज्या ठिकाणी आपण जाऊया कॉम बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अतिशय सुंदर मराठीमधनं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. गेली कित्येक वर्ष तुम्ही हा आवाज बदलापूरच्या नगरीमध्ये सातत्यानं दुमदुमताना ऐकत आहे. ठाणे रायगड निश्चितच दणाणून सोडलंय. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला प्रेमात पाडणारा आवाज महेशजी धुळे सर. आपलं मनापासून आभार. भरपूर बिजी शेड्यूल्ड महेश धुळे सरांचं. उद्याच्या दिवसामध्ये निश्चितच रायगडकरांच्या सेवेमध्ये त्यांना सुद्धा जायचंय. इथे आज आपल्या सर्वांच्यासाठी अमूल्य वेळ आणि बिजी शेड्यूलमधनं वेळ काढलाय. ही संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी जिम्मेदारी खांद्यावरती त्यांनी स्वीकारली आहे. इथे फटका चांगला, जबरदस्त दर्जेदार स्ट्रोक, फिल्डरला बीट करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाठलाग इथे यावेळेस मिस टायमिंग. फिल्डर बरोबर 30 यार्ड मध्ये तैनात. पॉइंटला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिली विकेट. मोठा फलंदाज गळाला लागत असताना शंकर पाटील बाद. दोन संघ नवीन बॅटर फलंदाज मैदानावरती विशाल भारती लेफ्ट हँडेड. हार्ड हिटर फलंदाज आल्या आल्या आपण आलेल्याची निश्चितच आठवण करून द्यायला सुरुवात केली आहे. जबरदस्त कडा प्रहार, चेंडू सीमा पार, मिळाल्या 4 धावा, चौकार.
टीम विराज 11. छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण दहिवली या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार. चांगली मॅच. 74चा पाठलाग. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. या ठिकाणी गोलंदाजीसाठी चंदरचा पहिलाच बॉल. विशाल भारतीनं वेट अँड वॉच फटका जबरदस्त खेळलाय. कव्हर स्वीपरला पार करत असताना क्लासिकल अंदाजात कट मारलाय. 4 धावा. चौकार. साठी संधी आली होती मात्र निश्चितच आपण पाहताय हातामधनं चेंडू ड्रॉप झाला. प्रयत्न चांगले केले. अतिशय वेगवान प्रॉपर टायमिंग झालेला फटका मात्र बरोबर कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जात होता मात्र झेल टिपत असताना थोडीशी चूक केली आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. सुंदर वातावरण तुम्ही पाहताय. अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर सह्याद्रीचं देखणं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गानं वेढलेलं हे सुंदर मैदान. तीनही बाजूंना अतिशय हिरवीगार झाडी तुम्हाला पाहायला मिळते. मंचाच्या उजव्या बाजूनं बडोदा हायवेचं मजबूत तटबंदी तुम्हाला या मैदानासाठी पाहायला मिळते. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. व्हेरी गुड क्रिकेटिंग कंडिशन्स. आणि दुपारच्या सत्रामध्ये जरी आपण असलो तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या दिशेनं थंडगार हवा या ठिकाणी वाहतीये आणि ही हवेची झुळूक आपल्याला खऱ्या अर्थानं सुखद धक्का देऊन जाते. सुंदर वातावरण. मॅच सुद्धा अतिशय दर्जेदार पाहायला मिळत आहेत. कोंडेश्वर प्रीमियर लीग या परिसरातील ग्रामीणच्या 13 गावच्या खेळाडूंना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये जबरदस्त ही क्रिकेटची मेजबानी पुढे सरसावलाय आणि निश्चितच आपण पाहताय तर स्ट्रोकला चेक केलं. स्वतःला आवर घातली. टायमिंग निश्चितच होणार नाही असं माहिती होतं आणि एकच सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. विशाल भारती चांगली फलंदाजी तो करतोय. त्याच्या बॅटमधनं अद्यापर्यंत 2 चौकारांच्या मदतीनं इथे 11 धावा आल्यात. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळतायत. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. आता मात्र एकच सिंगल धावेवरती विश्वास ठेवतायत. संतुष्ट राहत आहेत. सिंगल धाव मिळेल. धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं 20 धावा. 20 धावा. षटक क्रमांक 2. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करतोय चंदर. इथे पाहिलं जाईल. चेक करतील. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. विष्णू शिंदे सरांचा इशारा. वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती इथे ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड एकंदरीत 21 या धावसंख्येवरती. 21 धावा इथे धावफलकावरती आहेत. विराज 11 हा संघ खेळतोय. तब्बल 74चा पाठलाग. 74 टू विन. विशाल भारतीच्या खेळीवरती भरपूर गोष्टी डिपेंड आहेत आणि इथे आपण पाहताय तर हा झेल इथे ड्रॉप झालाय. अजून एक जीवनदान मिळतंय. चेंडू बॅटला लागल्यानंतर आपण बरोबर 30 यार्ड मध्ये इथे पाहिलं तर बरोबर या ठिकाणी कॅरी झाला होता मात्र हातातनं चेंडू निसटलाय आणि इथे सुद्धा जीवनदान मिळतंय.
फायदा तो उचलेल हे आपण पाहणार आहोत. 2 षटकं आणि 2 षटकांच्या या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 11.00 ची सरासरी 22 धावा बनवल्या आहेत. राजा शोभतोय भारी हा शेतकरी रांगड्या मातीतला. राजा शोभतोय भारी हा शेतकरी. वरती 22 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना विशाल भारती स्ट्राईक वरती खेळतोय, लेफ्ट हँडेड बॅट्समन. त्याला साथ देण्यासाठी अभिजित. या 2 फलंदाजांना मात्र इथून आक्रमक रूप धारण करावं लागेल. तब्बल 74 धावांपर्यंत पोहोचायचंय. 2 षटकात आल्यात 22. ओव्हर नंबर 3 हायवे एंड कडनं गोलंदाज तयार. यश यापूर्वीच्या मॅच मध्ये यशनं सुंदर गोलंदाजी केली. या मॅच मध्ये कशी करेल? पहिल्याच बॉल वरती त्यानं संधी निर्माण केली आहे. मिड विकेट बाउंड्री वरती गणेशनं सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतत असताना 440 चा झटका विराज 11 या टीमला. बॅट्समन इथे मिस टायमिंग. झेल साठी धावतायत. झेल टिपला जाईल का हा प्रश्न आहे. दूर राहतोय. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचला नाही. या अनुषंगाने आपण पाहताय मधोमध 2 धावा इथे कंप्लीट केल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. राम आलाय बॅटिंग करण्यासाठी. रामच्या बॅटमधनं या 2 धावा. ही इज ऑफ द मार्क विथ द सेकंड डबल. 2 धावा धावफलकावरती. 24 इथे कट केलाय. फटका चांगला आहे. अप्पर कट जबरदस्त टायमिंग. फिल्डर पाठलाग करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सरळ निघून जाईल. दन 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 करत सीमा पार. चौकार. तिसऱ्या षटकात या ठिकाणी खेळ चालू आहे. आलेला चौकार धावफलकावरती 28. इथे पहा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं स्वतः चेंडूला पकडलं. यश त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र थोडीशी घाई त्यानं कदाचित केली. हिट झालं नाही. सिंगल मिळेल. सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. अगदी आपण पाहताय तर हातानं जाऊन जरी यष्ट्या उडवल्या असत्या तरी सुद्धा कदाचित इथे विकेट मिळाली असती. मात्र इथे आत्मविश्वास जास्त आणि फलंदाजाला जीवनदान. सिंगल मिळाली. धावफलकावरती 29. वेगवान गोलंदाज यश. इथे हा चेंडू निश्चितच जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अनप्लेएबल डिलिव्हरी. फलंदाजाला इथून माघारी पाठवलं जाईल. यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. सारा हलवलाय ठाणे जिल्हा, काम मजबूत आहे त्याचं. सारा हलवलाय ठाणे जिल्हा, काम मजबूत आहे त्याचं. अरे जा जाऊन कोणाला पण विचार नाव आमच्या दादाचं. जा जाऊन कोणाला पण विचार नाव आमच्या विकेट मिळाली आहे. या ठिकाणी आपण पाहाल तर फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे. अभिजित
बराच वेळ संघर्ष त्यानं केला, 2 धावांचं योगदान दिलं आणि मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन बॅटर नवीन फलंदाज रामला साथ देण्यासाठी मयूर आलाय. मयूर आणि राम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथून कशा पद्धतीनं भागीदारी रचली जाईल, पार्टनरशिप रचली जाईल, धावा बनवल्या जातील. मोठी धावसंख्या चेस करायची आहे, 74 पर्यंत पोहोचायचं आहे. मात्र पोहोचायचं कसं हा प्रश्न. बुलेट ट्रेन पकडावी लागेल. बॅट्समन स्ट्राईक वरती मयूर. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्विच इट सक्सेसफुल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आडवत असताना निश्चितच पाहायला मिळत नाहीये. आल्या धावा 4 चौकार. लक्ष मोठं आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना इथून कष्ट करावे लागतील. मैदानावरती तुम्ही पाहताय तुमचा खेळ पाहण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक. चारही बाजूला जिथं जिथं जागा मिळेल, सावली मिळेल, आसरा मिळेल, तिथे तिथे थांबून मॅच पाहतायत. जबरदस्त ही टुर्नामेंट अतिशय सुंदर आणि नियोजन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. शिस्तबद्ध क्रिकेट. सर्व खेळाडू आपण पाहू शकता व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना तब्बल 13 गावांमधून सर्व प्लेयर एकत्रित केले. त्यानंतर ऑक्शन पार पडलं. इथे आपण स्पर्धा पाहताय कोंडेश्वर प्रीमियर लीग 5वं पर्व. फटका दमदार लॉंग लेगला पार करत असताना धावा आल्या 4 चौकार. ला साथ देण्यासाठी आलेला मयूर ज्यानं सुद्धा एक चौकार मारलाय. आता मात्र अशा पल्लवीत झाल्यात. इथे मात्र मिस टायमिंग व्यवस्थित बॅट वरती लागला नाही. गलीमध्ये ट्रॅव्हल होत असताना चेंडू अडवतायत. सिंगल मिळेल. एकच धाव या दरम्यान मिळाली आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतंय 38 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ. 38 धावा धावफलकावर. सामना तुम्ही पाहताय एका बाजूनं स्वरा साईश 11 ज्यांनी बनवल्या 73 धावा 74चा पाठलाग करतायत विराज 11 हा संघ. हा सुद्धा चांगला चेंडू. बॅट फिरवली. कुठल्याही प्रकारे बॅटवरती स्पर्श नाही. निश्चितच वाईट बॉल. थोडासा लांबून जातोय. पंचांनी इशारा दिलाय वाईट बॉल. अवांतरची धाव. स्कोरबोर्ड वरती 39 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. बॅट्समन स्ट्राईक वरती तयार. इथे सुद्धा बॅट फिरवतायत. मात्र निश्चितच स्विंगिंग डिलिव्हरी. बॅटला स्पर्श झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सीमारेषेच्या जवळ जाताना पाहायला मिळत नाहीये. 30 यार्ड मध्ये स्टॉप केलंय. सिंगल मिळेल. सिंगलनं इथे डाव चालवलाय. धावा पुढे सरकवतायत. आकार देण्याचा प्रयत्न करतायत. मात्र या सिंगल डबल तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातील हा एक प्रश्न आहे. प्रवास दूरवरचा करायचा आहे तुम्हाला. निश्चितच इथून रिक्षानं जाऊन चालणार नाही. बुलेट ट्रेन पकडावी लागेल. चेंडू हवेत. बाळूदादा मुंडे चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. बरोबर व्हीवर अडकवलंय. बिग फिश इन द ट्रॅप. बॅट्समन आउट.
शेतकरी घरामध्ये मित्रांनो जन्माला आलो. बैलगाडा शर्यतीवरती आपल्या सर्वांचं प्रेम अतूट राहिलंय आणि विशेष संपूर्ण महाराष्ट्रानं प्रेम दहिवलीच्या भारत बैलावरती केलं. निश्चित या परिसराचं नाव उंच करण्याचं मोठं करण्याचं काम भारत बैलानं केलं. त्याच्यासाठी सुगम संगीत आपण ऐकताय. याच परिसरातील हे सर्व खेळाडू खेळतायत आणि त्यांना प्रोत्साहित करत असताना हे संगीत वाजल्यानंतर मात्र एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी निर्माण होते. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली. चौथं षटक संपलेलं आहे. धावफलकावरती बनवल्यात अद्यापपर्यंत 41 बनवायचे आहेत 74. धन्यवाद धन्यवाद. 4 षटकं संपलेली आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथं शिल्लक. 6 चेंडू आणि 33 धावा बनवाव्या लागतील. संतोष दादा मगर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये विराज 11. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय बाळकृष्ण दादा मुंडे यांनी प्रस्तुत केलेली टीम स्वरा साईश 11. 6 चेंडू 33 ची गरज. पहिल्याच बॉलवर फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी झेल टिपण्यासाठी मित्रा बाहेर निघून गेलाय. मिळाल्या धावा 6. षटकार. रॉयल 11 आणि संजना 11, संजना स्मृती 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. रॉयल 11 आणि संजना स्मृती 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. इथे या चेंडूवरती सुद्धा फटका चांगला. लाजवाब बॅटिंग. साइड स्क्रीनला बरोबर हिट करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. जिथं जाऊ तिथंशी बघा सध्या क्रिकेटचा आलाय फॉर्म. जिथं जाऊ तिथंशी बघा बघा क्रिकेटचा आलाय फॉर्म. कोंडेश्वर प्रीमियर लीग क्रिकेटच्या सामन्यांनी मार्केट केलाय जाम. कोंडेश्वर प्रीमियर लीग क्रिकेटच्या सामन्यांनी Thank you, मार्केट DJ. केलाय जाम. षटकार मिळालाय 6 धावांच्या मदतीनं. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय तर 55 धावा. अजून इथून पाहिलं तर 19 ची गरज. हा चेंडू चाललाय पहा. मागे जातोय. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या षटकात धावा भरपूर मिळतायत. आलाय अजून ची गरज. समीकरण पहा. 6 चेंडू 33 ची गरज होती. या मॅच मध्ये या षटकावरती मोठा हल्ला झालाय. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू पहा बॅटला स्पर्श झालाय. आउटसाइड एज आणि त्यानंतर चेंडू पकडला जाईल. सिंगल मिळेल. आता मात्र इथून विजय जवळ जवळ हातामध्ये आलाय. टीम मैदानावरती विजयाच्या समीप. स्वरा साईश 11 अर्थातच सलगचा दुसरा विजय त्यांच्या पदरात पडतोय. क्वालिफायरच्या मॅच मध्ये प्रवेश करतायत. अर्थात